खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पोषण आहारात मृत साप प्रकरणी कडक कारवाई करा, आरपीआय शेकापची मागणी, पलूस तहसीलदारांना निवेदन। एकात्मिक बालविकास अंतर्गत अंगणवाडीत लहान मुलांच्या पोषण आहारात विषारी साप व खडे आढळून येत आहेत। यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका युवक आघाडीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे, पलूस तालुक्यामधील पलूस येथील कृषीनगर येथील अंगणवाडी क्रमांक 116 मधून वाटप केलेल्या पोषण आहारात सापाचे मृत पिलू आढळून आले। त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। अंगणवाडी पोषण आहाराच्या ठेकेदारांचा परवाना तसेच कंत्राट रद्द करा अशी मागणीही करण्यात आली। यावेळी तालुका युवक आघाडी अध्यक्ष अविनाश काळीबाग, रवींद्र संके, संग्राम थोरबोले, पंकज गाडे, गौरव शेखरे, शिवाजी देवकर उपस्थित होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आघाडी युवक आणि चमकर महासंघटना यांच्या वतीनं आज पलूस तालुक्याचे तहसीलदार यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे की पलूस येथे कृषीनगर येथे अंगणवाडी क्रमांक 56 मध्ये पोषण आहाराचा साठा त्यांनी मुलांना खाऊ देण्यासाठी उतरला असताना त्या साठ्यामध्ये पोरांना आहार देतात, त्यामध्ये सापाचं पिल्लू द्रव विष असं साप त्या पड्यामध्ये सापडला। ही बघता या अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा खाऊ CDPO असतील तसेच इथले अधिकारी असतील यांनी ताबडतोब त्या ठेकेदारावर कारवाई करावी आणि त्यांना काळ्या यादीत टाकावं। आज तहसीलदारांना निवेदन दिले, ते निवेदन तहसीलदार यांनी कलेक्टरला पाठवतो म्हणून सांगितले आम्हाला, पण त्याच्यावरती आमच्या पलूस तालुक्याच्या मुलांना, लहान मुलांना जीवाला धोका आहे आणि हे धोक्याचं काम जर तो ठेकेदार करत असेल तर त्याला कायमचा काळ्या यादीत ह्या प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी टाकावं आणि ह्या ज्या काय विषय झालाय हा संपूर्ण विषय प्रशासनानं ह्यात लक्ष घालून ताबडतोब जी संबंधित अधिकारी जिल्ह्याचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील त्यांच्या ताबडतोब त्या कारवाई करण्यात यावी आणि तो सादरचा अहवाल हा येत्या 8 दिवसात त्यांनी आपल्या विधिमंडळात मांडावा आणि त्यांच्या कठोर कारवाई करावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो। आज पलूस तालुका येथील कृषीनगर येथे अंगणवाडी क्रमांक 166 मध्ये जो काही प्रकार घडला म्हणजे पोषण आहारात अंगणवाडीच्या छोट्या लहान मुलांच्या पोषण आहारात जो मेलेल्या अवस्थेत असलेला साप जो खाऊच्या स्वरूपात जो भेटला, ते हा विषय जर गांभीर्यानं पाहता आज लहान मुलांचं भवितव्य फार धोक्यात आहे आणि याची प्रशासनानं दखल घ्यावी। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं व आमचे सामाजिक कार्यकर्ते संग्राम भाऊ यांच्या वतीनं व राष्ट्रीय चर्मकार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आमचे संके साहेब यांच्या वतीनं आज पलूस तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। आज जे संबंधित जे ठेकेदार आहेत, संबंधित जे असणारे कॉन्ट्रॅक्टर, संबंधित जे असणारे इथले तालुक्याचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना निलंबनाचे अधिकार द्यावेत व संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर त्यांचं कॉन्ट्रॅक्टर रद्द करण्याची मागणी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं असणाऱ्या सर्व संघटनेच्या वतीनं करत आहे। एवढीच दखल घ्यावी। जय भीम, जय भारत।